पण आता तुम्ही इन्स्टाचा उल्लेख केला, पण आता जनरल चर्चा आहे किंवा ट्रेंड आहे की तुमचे किती फॉलोअर आहेत ते बघून तुम्हाला कामं दिली जातात. हो, हे आहे अनफॉर्च्युनेटली. हे मग खूप अनफॉर्च्युनेटली आहे आणि त्याच्यासाठी मग ते इतके प्रयत्न करावे लागतात ना, की त्याला मग काय म्हणू मी आता त्याला, ते चांगलं का वाईट ह्याच्या पलीकडे जाऊन त्याच्याकडे बघावं लागतं अनफॉर्च्युनेटली. पब्लिसिटी तुम्हाला आवश्यक आहे, कारण त्याच्याशिवाय लोकं तुमच्याकडे येणार नाहीत हां. आणि जोपर्यंत लोकं तुम्हाला बघत नाहीत, तोपर्यंत तुम्ही पब्लिसाइज होत नाही आहात. असं ते दोन्ही बाजूनी आहे खरं तर. तर त्यामुळे मग ही सगळी मीडियम्स ही तुम्हाला हाताशी घ्यावी लागतात. ट्विटर आहे, Instagram आहे, Facebook आहे. ह्या सगळ्यावर तुम्हाला सतत स्वतःला हॅमर करत राहावं लागतंय आता. आणि त्याच्यात होतंय ना, म्हणजे अनेक वेळेला ॲडची ऑडिशन्स येतात, वेब सीरीजचे ऑडिशन्स येतात. त्याच्यात मला ते Instagram, सर तुमचं Instagram हँडल पण पाठवा. ज्याच्यावर मी त्यांना म्हणतो, की मग मी म्हणलं मी आता वडील आणि आजोबा किंवा ह्या कॅटेगरीतले रोल्स करतोय. तर म्हणलं तसंही माझं Instagram पॉप्युलर आहे म्हणून कोणी मला बघायला येणार नाही. आता जमाना हा यंग लोकांचा आहे. हिरो हिरोईनकडे जातात ती लोकं बघायला. कोण आहेत पहिलं ते बघतात. हां. सो तुम्हाला माझं Instagram हँडल कशाला हवं आहे? तर म्हणे नाही, नाही, नाही. प्रत्येक कास्टिंग हे त्याच्यावरच आमचं ठरतंय. म्हटलं म्हणजे एखाद्याला ॲक्टिंग येत नसेल आणि त्याच्याकडे 1,00,000 फॉलोअर्स असतील तरी तुम्ही त्याला घेणार आहात. तो म्हटला नाही, आमचा हा चॉईस नसतो. जे प्रोड्युसर्स आहेत किंवा जे फायनान्सर्स आहेत किंवा जो मार्केटिंग डिपार्टमेंट आहे, त्यांचा हा गेम आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे, की ठीक आहे, 4 पैसे अभिनय कमी केला तरी चालेल, पण Instagramचे फॉलोअर्स जास्त पाहिजेत. म्हणजे आता हे सेट झालंय. ते नाही, झालं. याच्यामध्ये मेक काय माहिती आहे का, मेक ज्याला म्हणतो, की ते काही सेकंदाचं रील करणं आणि पूर्ण भूमिका करणं याच्यामध्ये बराच फरक आहे. जमीन अस्मानाचा फरक आहे. पण चालून जाते आता ते. काय बोलू मी याच्यावर, खरं कारण सांगा. रील स्टार आणि रील स्टारमध्ये फरक आहे ना. प्रचंडच फरक आहे. पण आता लोकांनाही कदाचित काय म्हणूया पटेल, म्हणजे पूर्वी जी एक जिवंत अभिनयाची किंवा क्वालिटेटिव्ह काम बघण्याची जी इच्छा किंवा भूक लोकांकडे होती ना, किंवा लोक इन्व्हॉल्व व्हायचे, कदाचित ती संपत चाललेली आहे. असंही मला आजकालचं सगळं बघितल्यानंतर वाटतं जग, की हां. हां ठीक आहे. मला मी आत्ता मध्ये याच्याविषयी खूप चांगलं हे झालेलं होतं, की सगळा जमाना आता 2 मिनिटचा आलेला आहे. हां, क्विक. 2 मिनिट हां. नूडलची जाहिरात झाली होती तेव्हा एवढं वाटलं नव्हतं एवढं होईल म्हणून. हो. पण आता तो लिटरली जमाना 2 मिनिटचा झालेला आहे. त्यामुळे 2 मिनिटात जर का तुम्ही अटेन्शन ग्रॅब केलं नाही तर यू आर आउट. ह्या लेव्हलला आता ते आलेलं आहे, की फिल्म झाली तरी त्याची 2-2 मिनिटाच्या क्लिप्स टाकून ते पॉप्युलर आधी करायचं. हां. मागे एकदा मुलाखतीत मी म्हणलं होतं, की प्रीमियरला Instagramचे जे पॉप्युलर फेसेस आहेत किंवा यूट्यूबर्स आहेत, त्यांना बोलवलं जातं हां. प्रीमियरला. हां. त्यांच्याकडनं बाईट्स घेतले जातात हां. आणि ते पोस्ट केले जातात. हां. ती लोक सिनेमा बघत नाहीत. ते लोक येतात, त्यांना ब्रीफिंग दिलेलं असतं हा सिनेमा कशाविषयी आहे. त्यामुळे ते जे काय ब्रीफिंग आहे त्याच्यावर ते फक्त बाईट देतात, हाय हॅलो करतात. तो खूप पॉप्युलर असला तर नटांना त्यांच्याबरोबर फोटो काढायला सांगितले जातात, की जे फोटो नंतर वापरले जातात. संपलं. आणि आता हे सांगतायत म्हणून ऑडियन्स जाऊन जर का सिनेमा बघणार असेल, तर मग सिनेमा जेवढे कष्ट घेऊन त्या लोकांनी बनवलेला असतो, त्यांच्या कष्टाला किंमतच नाही आहे. कोणीतरी एक 1 मिलियन फॉलोअर असलेला माणूस सांगतोय म्हणून आपण जाऊन काही बघणार आहोत का? पूर्वीच्या काळी तुम्हालाही आठवत असेल ना, की आपण स्टोरी काय सिनेमाची हे विचारायचो, कोण कामं करतंय हे बघायचो, डिरेक्टर कोण आहे हे बघायचो, प्रतिकात्मक दृश्य आहे Correct. का, मेसेज काय आहे. करेक्ट. इव्हन त्यांनी आधी कुठले सिनेमे केलेले आहेत Correct. हेही बघायचो आपण, की हा याचा सिनेमा आहे ना, मग हा नक्की चांगला असणार, हां. मग मी जायचो बघायला. हो. आता त्याला काही क्रायटेरियाच राहिलेलं नाहीये. पण हे या सिस्टीमशी तुम्ही कसं जुळून घेतलंय? आता हा खेळ आहे, खेळायला घेतलेला खेळ आहे, खेळ आणि तो आपण जिंकलं पाहिजे, रूल्स तर की आपण पुढे राहिलं पाहिजे. रूल्स तर पाळावेच लागतील. त्यामुळे मी आता Instagramवर टाकत असतो गोष्टी. ऑफकोर्स मी त्याची चीप पब्लिसिटी नाही होऊ देत. माझ्या सेन्सिबिलिटीजनुसार आणि मला ज्या प्रकारे लोकांनी मला बघायला हवंय असं वाटतंय, ॲम्बिशन आहे माझी म्हणा, त्या प्रकारचंच पोस्टिंग मी करत राहतो आणि त्या प्रकारेच मी बोलत पण राहतो. जेव्हा जेव्हा मला मीडियामध्ये बोलायची संधी मिळते तेव्हा, तुमच्यासारखा पॉडकास्ट असेल किंवा इतर पॉडकास्ट असतील, तर मी त्या प्रकारेच स्वतःला पोर्ट्रे करतो आणि तेवढं टाकत राहतो. मग त्यातनं माझे आत्ता काय 11,000 12,000 फॉलोअर्स आहेत. ओके, आय एम हॅपी. हां, मग तुम्हाला काम मिळणार याचा काय फरक पडत नाही? आता माझ्या कॅटेगरीत फार नाही पडत आहे.
म्हणजे खूप नाही पडत आहे. हां. जे मला ओळखतात ऑलरेडी ते मला चांगला नट म्हणून ओळखतात, त्यामुळे ते मला तसंही काम देतात. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.